सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचं स्वागत आहे. पहा, आज आता हा अधिक मास चालू आहे ना, आणि या अधिक मासामध्ये प्रत्येक जण आहे ना वेगवेगळे व्रत उपवास म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंताची कृपा आपल्यावर बरसू पाहतो ना. पण त्याच्यामध्ये या अधिक मासामध्ये धोंड्याचा महिनासुद्धा म्हणतात. आणि धोंड्याचा महिना म्हटला ना की बघा, ही प्रथा कोणी आणली ही काही माहीत नाही. बघा, हा अधिक मास आहे ना, हे धोंड्याचं जेवण हा प्रकार माहीत नव्हता. इंस्टाग्रामवर यावर्षी जावयाचं स्वागत, पाय धुणं, सोने चांदी, जेवणाचा थाट बघून कळतं ना, हा असला ही प्रकार नक्की आणला कोणी. याआधी प्री वेडिंग, आता धोंड्याच्या निमित्तानं पुन्हा प्रदर्शन मांडणं. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ना त्यांनी नक्की करावं. त्यांनी आहे ना लोकांना पैसे वाटले तरी चालतील. आपल्या दुसऱ्या मजल्यावर तिसरा मजला केला तरी चालेल. सोनं जेवढं आहे तेवढं घालून फिरलं तरी चालेल. पण ज्यांना झेपत नाही ना, ग्रामीण भागातील मुलींच्या कुटुंबियावर किती ताण येत असेल ना, हा दिखावा कधी बंद होणार? प्रत्येक गोष्टीचं रील करून तुम्ही नको त्या प्रथा मोठ्या करत आहात. आपल्याच आईवडिलांवर पैशाचा दबाव टाकताय ना, हे मुलींना का कळत नाही? एकदा घरात 2-3 मुले असतील ना, त्या बापाने काय करायचं बरं? हुंडा बळी थांबले की आता धोंड्याच्या निमित्तानं अजून एक बळी वाढला. हे आपल्याला योग्य वाटतं का बरं? बघा, या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. ही संस्कृती नक्की आली कुठून? बघा, ही संस्कृती आहे ना, बघा आपण हे खूप मुलींचे लॉग बघतो. जे श्रीमंत लोक आहेत ना, बघा त्यांचे ते व्हिडिओ चालावा म्हणून अनेक प्रथा आणत असतात. पण त्यांना आपण गरीब माणसानं बळी पडू नये. यामध्ये बघा, आपलं दिवसाकाठी आपलं उत्पन्न 500 रुपयेसुद्धा नसतं. आणि मग या धोंड्याच्या महिन्यामध्ये 40-40, 30-30 हजाराची चैन, अंगठी या आपल्या जावयाला द्यावी लागते ना. हे पटतं का बरं? आम्ही तर एवढंच ऐकलं आहे, अधिक मासामध्ये या धोंड्याच्या महिन्यामध्ये अन्नदान करणं, कुणाला दान करणं हे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. पण हे धोंड्याचा महिना, हा अधिक मासामध्ये जावयाला सोनं चांदी देण्याचं हे कुणी ठरवलं? या आणलं कोणी? आपण आता जागरूक व्हायला हवं. आपण एक ठिकाणी पाहतो, आपण हुंडा घेत नाही आणि दुसऱ्या ठिकाणी हुंड्याच्या रूपाने हे घेतो. हे योग्य आहे का बरं? आपण विचार करत नाही ना, तोपर्यंत काहीही शक्य होणार नाही. विचार करायला सुरुवात करा. बघा, त्याचं सर्व उत्तरं तुम्हाला मिळाली जातील. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, म्हणजे चूक नसताना केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार आहे ना, हे संयमाचं फार मोठं प्रतीक आहे. बघा, जावई आहे ना, जावयाला दुसऱ्या काय हवं असतं बरं? जावयाला आहे ना, तुम्ही जेवढं द्याल ना तेवढं कमीच आहे. पण जावयाने सुद्धा आपल्याला बहीण आहे हा विचार करावा, तरच ते प्रश्न सुटतील. म्हणजे दुसऱ्यांच्या अपेक्षेनुसार जगण्यापेक्षा आहे ना, स्वतःच्या ध्येयासाठी जगा. असं जगा की लोकांनी तुमच्यासारखं बनण्याची अपेक्षा केली पाहिजे. पण आपण मात्र लोकांकडून किती घेता येईल ना तेवढा आपण पाहतो. मग आपण योग्य मनुष्य आहात का बरं? तुम्ही विचार करा. समाधान हवा असेल ना तर ते कसंही मिळवता येतं. दुःखाचं काय आपोआपच येत असतं ना. पुस्तकाच्या या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकून सुद्धा जातात. परिश्रमाचं पावित्र्य राखणारी माणसं आहेत ना, ती बुद्धीच्या जोरावर जीवनातील कोणतीही स्पर्धा जिंकू शकतात. पण आपल्याला जर आयतो हवा असलो तर मग अशा प्रथा निर्माण करतात ना. म्हणजे
आनंद आहे ना, आनंद. आनंद नेहमी चंदनासारखाच असतो ना. तो दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपलीही बोटे सुगंधित करून जातो. म्हणजे इतरांशी चांगलं करणं म्हणजे स्वतःसाठी चांगलं करणं आहे ना. कारण कर्म परत येतं, कधी उशिरा तर कधी लवकर. चांगुलपणाची परतफेड सुंदरच असते ना. म्हणून आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, हा अधिक मास आहे ना, आपल्या धर्मग्रंथामध्ये शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की हा अधिक मासामध्ये आहे ना, दान कर्म जर तुम्ही केले तर आपल्या आयुष्यामध्ये भगवंताची कृपा होत असते. हा धोंड्याचा महिना जावयाला बोलवून पाहिजे तेवढे पैसे खर्च करायचे, हे तुम्ही करताय ना, पण हे चुकीचं आहे. इथे प्रत्येक मुलीने पुढे यायला हवं की आपल्या आईबापावर किती ताण पडतो बरं. ज्या आईबापाच्या पोटी 5-5, 6-6 मुली आहेत, त्या आईबापाने काय करावं बरं. कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. तुम्ही म्हणता ना महिला खूप पुढे गेल्या, हे पुढे गेला तुम्हाला मानता येईल का बरं. कधीतरी आपण विचार करायला हवा. कधीकधी आपण एक पाऊल उचलतो ना, त्या पाऊलानं अनेक लोक दुःखी होत असतात. त्या दुःखाचे भागीदार आपण असतो आणि मग भगवंत आपल्याच जीवनामध्ये दुःख निर्माण करतो ना. आणि मग आपण म्हणतो मी तर सर्व चांगलंच करतो, मी कुठे का वाईट केलं. मग अशा पद्धतीने आपण पाप करतो ना, मग त्याचा परतावासुद्धा आपल्याला घ्यावा लागतो. तुम्हाला जर सांगायचं झालं ना, नक्की अधिक मासा तयार कसा झाला, अधिक मासाची निर्मिती कशी झाली, अधिक मासा साजरा का करतात आणि हा अधिक मास साजरा करायचा कसा. बघा, पूर्वी सर्व महिन्यांना एखाद्या देवतेचं आधिपत्य होतं. म्हणजे प्रत्येक महिना होता ना, तो देवते समान मानला जायचा. पण अधिक मासाला कोणताही स्वामी नव्हता, त्यामुळं सर्वजण त्याला मळमास म्हणून हिणवू लागले. या अपमानामुळं दुःखी झालेला अधिक मास प्रथम देवांकडे गेला, पण कुणीही त्याला आश्रय दिला नाही. शेवटी तो भगवान विष्णूंकडे गेला आणि आपलं दुःख सांगितलं ना. भगवान विष्णूंनी त्याला श्रीकृष्णांकडं, पुरुषोत्तमकडे नेलं. श्रीकृष्णांनी अधिक मासावर कृपा करून सांगितलं, आजपासून तू माझ्या नावाने ओळखला जाशील, तुझं नाव पुरुषोत्तम मास असेल. इतर सर्व महिन्यांपेक्षा तुला विशेष महत्त्व प्राप्त असेल. या महिन्यात जो भक्त जप तप दान व्रत पूजा आणि कथा श्रवण करेल ना, त्याला विशेष पुण्य मिळेल. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं ना. या महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची भक्ती, दानधर्म व्रत पारायण आणि कथा श्रवण केली ना, तर त्याच्या जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे ना. या महिन्यामध्ये केलेलं पुण्यकर्म आणि पटीने फळ मिळतं. म्हणजे या पूर्ण या अधिक मासाचं फळ आहे ना, म्हणजे ज्याला जग तुच्छ मानतं त्यालाही भगवंताची कृपा मिळू शकते. भक्ती नम्रता आणि श्रद्धा यामुळं आहे ना, मान सन्मान प्राप्त होतो ना. म्हणजे नव्हे हा अधिक मास आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये एक तपस्वी आणि एक असं जीवन निर्माण करणारं आहे ना. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याने हा बोध घ्यावा. आपल्या जीवनामध्ये हा अधिक मास आहे ना, एक पावित्र्य निर्माण करणारा आहे. पण जर आपण असे पैसे खर्च करून जावयाला जर एवढे पैसे देत असाल, एखाद्या हुंड्याच्या रूपामध्ये तुम्ही ते काहीतरी सोनं देत असाल, तर ते परवडेल का बरं. कधीतरी याचा आपण विचार करायला हवा. खरा धर्म आहे ना सत्य बोलणे आणि सत्याचा शोध घेणं, पण आपण हे मात्र कधी करत नाही. आपण वारंवार खोटं बोलतो, पैशाच्या हव्यासापोटी आपण भांडणं करतो, दुसऱ्याचं मन दुखवतो. मग तुम्हाला हा अधिक मास आहे ना, तुमच्या जीवनामध्ये संकट आणल्याशिवाय राहणार नाही. तो तुमच्या जीवनामध्ये पावित्र्य निर्माण करणार नाही. जर आपण अशा प्रथा जर निर्माण केल्या आहेत ना, त्या प्रथा जोपर्यंत आपण मोडून काढत नाही,
तोपर्यंत तुम्हाला भगवंताचं हे पावित्र्य कधी मिळणार नाही. दया आणि करुणा ठेवणं हेच खरं पावित्र्य आहे ना. अहिंसा आणि इतरांना अनावश्यक दुःख न देणं हे खरं पावित्र्य आहे. प्रामाणिकपणा आणि न्यायानं वागणं, सेवा आणि गरजूंची मदत करणं, स्वतःच्या कर्तव्याचं पालन करणं, स्वतःचं आत्मपरीक्षण करून चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करणं. पण हे आपण करतो का बरं? संत तुकाराम महाराजांनी, समर्थ रामदास स्वामींनी, संत ज्ञानेश्वरांनी, इतर अनेक संतांनी धर्माचा गाभा आहे ना केवळ विधी विधानांमध्ये नसून सदाचार, प्रेम आणि ईश्वर भक्तीमध्ये आहे ना. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आहे ना, भक्ती आहे ना, तीच सर्वश्रेष्ठ आहे. मग तुम्ही एका महिन्यामध्ये भगवंत होत असाल तर मग बाकीचे जे 12 महिने आहेत ना ते विसरून जायचे का बरं? बाकीच्या 12 महिन्यांमध्ये अतिशय वाईट कर्म करायचे आणि अधिक मास आला ना की आपण देव होऊन बसायचो. तसं चालेल का बरं? भगवंताला ते आवडतं का बरं? अजिबात नाही. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, आपण काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. जी गोष्ट गेली आहे ना तिला आठवू नका आणि जे मिळालं आहे ना त्याला वाया घालवू नका. म्हणजे आपला पराभव यात नाही ना की कोणी दुसरं आपल्याला ओळखत नाही. आपला पराभव यामध्ये आहे आपण स्वतःला ओळखत नाही. म्हणजे आपण जेव्हा स्वतःला ओळखू ना तेव्हा हजारो प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली जातील. शांत राहणं चांगलं आहे, कारण बोलण्यानं गोष्टी बिघडतात ना. म्हणून मरणापूर्वी एक मरण असतं ना. एकदा आपल्या प्रेमापासून वेगळं होऊन बघा. घरातही आंधळे बनू नका, नाहीतर जवळच्या व्यक्तीचा खरा रंग तुम्हाला दिसणार नाही. जे निष्ठावान असतात ना ते कोणाच्याही दबावाखाली येत नाही. म्हणूनच चांगले लोक मिळत नाहीत ना. हवे असणारी तर प्रत्येक वळणावर उभे आहेत. म्हणूनच चांगल्या लोकांची परीक्षा कधीही घेऊ नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात ना. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर आघात करता ना तेव्हा ते रुसत नाही, पण घसरून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात ना. म्हणून लक्षात घ्या, गरजेपेक्षा जास्त चांगले व्हाल तर गरजेपेक्षा जास्त वापरले जाल. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, आपल्या जीवनामध्ये आपण दुसऱ्याची तेवढीच इज्जत करावी, त्यानं आपला मान राखला पाहिजे. कधी कधी आपल्या जीवनामध्ये होतं काय बरं? आपला जावाई असतो ना, आपण जावायाची दरवेळेस एवढी इज्जत करतो ना. कधी कधी आपल्या जीवनामध्ये तेवढा पैसा नसतो, त्यावेळी जावाई आपल्या घरी येतो ना, त्यावेळी त्याला तेवढं काही खायला आपण देत नाही, तेव्हा तो रुसून जातो. हा जावई आहे ना, हा जावई म्हणजे एक राक्षस आहे, राक्षसाचं रूप आहे. जेवढं आपण देऊ ना तेवढं तो घेत बसतो. कधी नाही बोलतो का बरं? कधीही नाही. आपण म्हणतो ना, मुलगी शिकली, मुलगी मोठी झाली, पण जी मुलगी आपल्या आईबापाच्या अश्रू पुसते ना तीच खरी मुलगी आहे. बघा, कधी कधी मुलगी आहे ना या जावयापोटी आपल्या आईवडिलांशी 2 पाय पुढे जाते, म्हणजे त्यांच्याशी वाकडं गिरते. तिला वाटत असतं माझ्या आईवडिलांनी आहे ना जावयाचे खूप लाड करावेत, पण आपल्या आईवडिलांची तशी परिस्थिती आहे की नाही हे सुद्धा मुलींनी पाहावं. त्यासाठी समर्थ विचारच लागतात ना. जिथे समर्थ विचार असतात ना त्या मुली, त्या स्त्रिया असं कधीही करणार नाहीत. म्हणून प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत सद्गुरू आपल्यासोबत आहेत ना तोपर्यंत आपलं पावलं वाकडं पोचू नका. हे समर्थ विचार आहेत ना, हे त्यासाठी आहेत ना, आपल्या चुका आहेत ना त्या सुधारण्यासाठी आहेत. बघा, तुम्ही विचार करा, आपलीसुद्धा मुलगी आहे, आपल्यालासुद्धा जावई आहे, आपल्यालासुद्धा बहीण आहे. जोपर्यंत ह्या प्रथा आपण काढून फेकून देत नाही ना तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये समर्थ विचार निर्माण होणार नाही. आणि समर्थ विचार यासाठी असतात ना, नुसती उपासना करणं आणि कर्म मात्र वेगळे करणं हे योग्य आहे का बरं? आपले कर्मसुद्धा असे असावेत ना, आपल्या कर्मानं
दुसरे 10 माणसं आपल्या मागे यावीत असे आपले कर्म असावेत. नाहीतर आपण कर्म करतो की आपले कर्म पाहून 10 लोक पळून जातात. असे जर आपले कर्म असतील ना तर त्या कर्मांचा काही फायदा आहे का बरं? मनुष्याचं जीवन कसं असावं बरं? आपण जर कुठे जात असू ना 4 माणसांनी आपल्याला जवळ बोलवावं. आपण 10 मिनिटे थांबत असू ना त्यांनी म्हणावं तुम्ही अजून 1 तास थांबा. तुम्ही जेव्हा येता ना आम्हाला भगवंत आल्यासारखं वाटतं. तुमची एवढी वाणी श्रेष्ठ आहे ना असं वाटतं तुम्ही बोलतच राहावं. आपल्याला असं कोणी म्हणतं का बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. आपण जोपर्यंत विचार करत नाहीत ना तोपर्यंत हे वाईट गोष्टी घडतच राहणार आहेत आणि त्याचा आपल्यालाच दुःख होतं ना. म्हणून आपल्या आईवडिलांचा विचार करा. जो आईवडिलांचा विचार करतो ना तोच या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. तोच खरा पुण्यवान आहे. एक वेळ भगवंताची भक्ती केली नाही तरी चालेल, पण आईवडिलांचा जो विचार करतो, आईवडिलांच्या चेहऱ्यावर सुख प्रदान करतो, तोच खरा मनुष्य आहे. तीच खरी स्त्री आहे. म्हणून प्रत्येक पुरुषानं प्रत्येक स्त्रीने विचार करा. हा दोंड्याचा महिना काही नाही. आपण अधिक मासामध्ये उपवास करतो ना, अधिक मासामध्ये कोणाला दान धर्म करा. हेच सर्वात पुण्याचं काम आहे. या प्रथा आपण कायमच्या बंद करायला हव्यात आणि जोपर्यंत बंद करत नाही ना तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये दुःखच असणार आहे. म्हणूनच समर्थ विचार आवडत असतील तर आजपासून या प्रथा बंद करा. आपण पुढे या. आपले सन्मान भगवंत करेल. जय जय रघुवीर समर्थ.